सुपरहिट्स 93.5 रेड एफ एमवर मी कलाकार श्रुती घेऊन लाईट्स कॅमेरा ॲक्शन आणि अर्थात वी ऑल नो की सध्या मी लाईट्स कॅमेरा ॲक्शनवर काय घेऊन आली आहे. Lights Camera Action presents It's Never Too Late. मला असं वाटतं असं कुठलंच वय नाही जिथे आपल्याला एकट्याला राहायला आवडतं. अगदी लहान असताना देखील आणि वयस्कर असताना तर अजिबातच नाही. कारण पोरं आपल्या मार्गाला लागलेली असतात, काही ना काही आजारपण असतं आणि मग सगळे आपापल्या लाईफमध्ये बिझी असताना आपण काय करायचं हाचा एक प्रश्न पडतो. आणि त्यावेळेस हा एकटेपणा जो आहे ना तो समजून घेणारा कोणी हवा असतो. तो म्हणजे आपला साथीदार, की ज्याच्याकडे नुसतं बोलून बरं वाटतं आहे, ज्याच्यासोबत नुसतं राहून छान वाटतं आहे, किंवा आपल्यासोबत कोणीतरी आहे ही सिक्युअर फिलिंग इतकी महत्त्वाची असते. आणि ह्यासाठीच म्हणून मी म्हणते की इट्स नेवर टू लेट. म्हणूनच आज माझ्या गप्पा होत आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अशा सिद्धार्थ चांदेकर ह्याच्या आई आणि त्यासोबतच अतिशय उत्तम अभिनेत्री सीमा चांदेकर ताई आणि सीमाताईंचे हजबंड म्हणजेच नितीन म्हसवडे सर. नितीन सर, मला तुमचा शर्ट फार आवडला आहे. हा सीमाताईंच्या चॉईसचा आहे का तुमच्याच? सीमाताईंच्या है ना. मला वाटलंच आल्याच की हे काहीतरी, कारण बघा ना दोघांनी पण असे कॉम्बिनेशन पण सारखे घातलेत, ब्राऊनवाले एकदम. ऑलराईट ताई, तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही सिद्धार्थ आणि सुमेधा या दोघांचं संगोपन एकटीने कधीपासून केलंय? साधारणतः ना मला वाटतं सिद्धार्थ तेव्हा 11वीत होता आणि सुमेधा SYला वगैरे होती त्यावेळेला. तर तेव्हापासून हे करते आणि मी त्यांचं संगोपन वगैरे असं केलं नाही. त्या सगळ्या काळामध्ये आम्ही तिघंजणं एकमेकांच्या बरोबर होतो, की एकमेकांना सपोर्ट करत होतो आणि मग तिथून पुढे असा आमचा प्रवास झाला. तुमचं काय वय असेल तेव्हा? 8 साली आमचा डिवोर्स झाला होता. 2008 साली, म्हणजे साधारणतः 48 वगैरे. अच्छा, हो. बरं. आणि मग तुमची सेकंड इनिंग्स पण तुम्ही छान सुरू केली आहे. सीमाताईंबद्दल तर मला असं वाटतं, कारण की एक सेलिब्रिटी फिगर असल्यामुळे अर्थात मुलांबद्दल त्यांच्या कारकिर्दीबद्दल आम्हाला माहितीच आहे. पण नितीनजी, तुम्ही तुमच्या पास्टबद्दल आम्हाला सांगाल का? माझी फर्स्ट वाईफ एक्सपायर्ड इन May 21 बिकॉज ऑफ कार्डियक अरेस्ट. 2 years आय वॉज अलोन. लोनलीनेस थोडा दिवस सहन केला, नंतर फार वाटलं. एस्पेशली जेव्हा मला सुट्टी असायची विकेंडला तेव्हा फार फील व्हायचं. तुमच्या आयुष्यात मुलं मुली आता कोण आहे? तुमची पहिल्याची जी फॅमिली आहे? नाही, नो चाइल्ड. बरं. आणि म्हणून तुमच्या बायकोची तुम्हाला तशी तेवढीच साथ होती तर? खूप 26 वर्ष. त्यामुळे मला ते जास्ती फील झालं 2 वर्ष. तर रोजचा वावर जो असतो तो मला फार जाणवायला लागला. त्यांचं नाव काय होतं? त्या नेहा म्हसवडे. बरं. आणि तुमचं अरेंज मॅरेज होतं? हो, आमचं टोटली अरेंज मॅरेज. अगदी. तुम्ही ठरवून मुलं नव्हती केली? नाही, म्हणजे सुरुवातीला परिस्थिती नाही, राहायचं ठिकाण नीट नव्हतं. मग त्याच्यातून मग पुढे जात मग नंतर विचार मागं पडला तो. बरं. पण तुमच्या बायकोने तुम्हाला 26 वर्ष साथ दिली आणि त्यानंतर अचानक त्यांचं निधन झालं आणि मग तुम्हाला एकटेपणा जाणवायला लागला. खूप. मला वाटतं ही जी पोकळी असते ना ती भरून निघणं फार महत्त्वाचं असतं. कारण माणसाचं आयुष्य त्याच्या फक्त मेडिसिन्सने नाही तर मानसिक स्थिती कोण सांभाळून घेतं ह्यावर खूप जास्त अवलंबून असतं. आणि त्यावेळेस एक खूप जवळची प्रेमाची साथ महत्त्वाची असते. काय असतं, जेव्हा मुलं लहान असतात ना तेव्हा मी असं खूप बघितलं आहे की स्त्रियांना म्हणलं जातं की अरे लग्न कर का? कारण मुलांना बाप हवा. पण एका स्त्रीला नवरा हवा, तिला कोणीतरी समजून घेणारा हवा, असा कोणीच विचार करत नाही. अनफॉर्च्युनेटली मी कायम हेच ऐकत आले की अरे मुलांना ती एकटी कसं सांभाळणार असं. तुम्ही जेव्हा सिद्धार्थ आणि सुमेधा तसे ते मोठे होते पण तरी पण त्यावेळेस कोणी तुम्हाला इन्सिस्ट केलं होतं का लग्नासाठी? हो, माझ्या बहिणींनी वगैरे विचारलं होतं मला त्यावेळेला. पण मला त्यावेळेला अजिबात असं वाटलं नाही की आपल्या लाईफमध्ये कोणीतरी पार्टनर यावा. कारण आमच्या तिघांचं बॉन्डिंगच असं होतं ना की आम्हाला कुणालाच कधी असं एकटं वाटलं नाही. की आम्ही ठरवलं होतं की जे काही संघर्ष करायचा किंवा जे काही पुढे जायचं ते तिघांनी मिळून करायचं. कुठेतरी जेव्हा तुम्ही एकट्यात बसत असाल तेव्हा एकटेपणा जाणवत असेल ना, तर हा एकटेपणा तुम्हाला सगळ्यात जास्त कधी जाणवला हो? तसं म्हटलं तर 2008 साली आमचा डिवोर्स झाला. पण त्यावेळेला ना मुलं बरोबर होती, त्यामुळे मला असं काही वाटलं नाही एवढं त्या सगळ्याचं. आणि मला इतकी मुलांनी त्यांच्यात सामावून घेतलेलं होतं की त्यामुळे मला असा एकटेपणा विशेष जाणवला नाही. पण नंतर सिद्धार्थ मुंबईला गेला, माझ्या मुलगी जॉब करते, तर त्यांचं सगळं लाईफ रुटीन सुरू झालं. आणि मला ना 4 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता. हां,
तर त्यावेळेसपासनं ना मला थोडंसं एक शॉक त्यावेळेला बसला होता की सिद्धार्थ शूटिंगला होता, म्हणजे त्यांनी माझी त्यावेळेला पूर्ण काळजी घेतली. पण त्यानंतर जेव्हा मी घरी होते की मी एकटी राहत होते की बापरे आता आपल्याला मला आत्ता इथे कुणीतरी हवं आहे. आणि कसं आहे ना, ह्या गोष्टी काही फक्त शारीरिक नसतात की अरे म्हणजे एक ऐकून घेणारं पाहिजे की आज आपल्या बाईने असं केलं, आज तिने हे नीट केलं नाही. ह्या सुद्धा क्षुल्लक गोष्टी असतात की ज्या आपल्याला एखाद्या समोरच्या व्यक्तीला, आपल्या व्यक्तीला सांगाव्याशा वाटतात. असं मला जरा वाटायला लागलं. आणि माझी दोन्ही मुलं सिद्धार्थ, सुमेधा, विशेषतः सिद्धार्थनी मला आधीपासूनच तो मला हे करत होता की आई तू विचार कर. आणि असं काही नाही आहे की तू बघितलं म्हणजे केलंच पाहिजे. तुला जर ओके वाटलं, तुला जर बरोबर वाटलं तर तू हो म्हण. अर्थात तुम्हाला हे तर कळलं की ॲक्सिडेंट झाल्यानंतर की जोडीदाराची गरज आहे, पण मग हे नाव सिद्धार्थने ब्युरोमध्ये रजिस्टर केलं? नाही, मी कसं माझ्या 1-2 मैत्रिणींबरोबर आम्ही चर्चा केली की ज्या माझ्या खूप क्लोज आहेत. मग प्रॉपर आमचं ठरलं की नाव नोंदवून घ्यायचं. मग 1-2 हे मिळाले की या ठिकाणी चांगलं हे होतं वगैरे. मग तिथे मी नाव नोंदवलं. त्यांनी मला दाखवले की ही प्रोफाईल आहेत आणि लकीली पहिलं प्रोफाईल ह्याचंच आलं. आणि मला हा चांगला वाटला, स्वभावाने चांगला वाटला. काय आवडलं त्यांच्यातलं तुम्हाला? आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो ना तेव्हा त्याच्यातला खरेपणा मला आवडला. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला की तुम्हाला जाणवलं की हा माणूस एकदम सच्चा दिल का आहे? त्यांनी एकतर सगळं त्याच्या मिसेसचं सांगितलं की मी तिच्यावर खूप प्रेम केलं आहे म्हटलं 26 वर्ष, पण तरीही मला कुठेतरी एकटेपणा वाटला आणि आम्ही तुला कुठेही कमी पडू देणार नाही. आणि एक तर माणसाचे डोळे बोलतात खरं. आपण ॲक्टिंगमधले आहोत त्यामुळे चेहरा वाचण्याचा जो एक हे असतो ते मला त्याचं आवडलं. आणि आम्ही लगेच काही लग्न केलेलं नाही. आम्हाला काही काळ आम्ही बरोबर घालवला आणि मग आम्ही लग्न केलं. बरोबर, म्हणजे काय आवडी निवडी, पुढच्या गोष्टी ज्या पटतायत नाही पटतायत असा विचार करून. येस, म्हणजे आमच्या घरात सिद्धार्थनी पण सांगितलं की तू बोल, त्यांच्याशी गप्पा मार, तुम्ही बाहेर फिरून या आणि मग तुला जर वाटलं की इट्स ओके, आत्ता आपण विचार करायला हरकत नाही, मग तेव्हा मला सांग, मग मी तेव्हा भेटीन त्यांना. मग त्यानंतर तो त्याला भेटला. बरं. स्थळ बघायला जाताना आई वडील सोबत असतात, तर इथे आईसोबत मुलगा गेला आणि मग त्याने हे वर बरोबर आहे की नाही. हा, व्हेरी युनिक केस. सो नितीनजी, तुम्ही मला सांगा की अर्थात एक कम्प्लिटली सेलिब्रिटी फॅमिली म्हणजे आई, मुलगा, सून सगळे सेलिब्रिटी असं म्हटल्यावर एकतर ना माणसाला थोडंसं दडपणही येतं की बापरे आता आपलं सगळं सोशल मीडियावर येणार. असं मनात शंका नाही आली का की आता कसं होणार? नाही, मला जसं हिला माझ्याकडे बघून वाटलं की ही परफेक्ट आहे तसं मलाही वाटलं. आणि नॉर्मली कसं म्हणतात ना, एखादी मुलगी चांगल्या घरात पडली की म्हणतात मुलीने नशीब काढलं, तसं माझ्या बाबतीत उलट आहे की मीच नशीब या लोकांच्यात पडून. सो क्यूट काका, तुम्ही ज्या पद्धतीने हे मांडलंय ना त्यातच सगळं आलं. मग सिद्धार्थ जेव्हा तुम्हाला भेटायला आला, साधारणतः की तो एक बाबा ऑडिशन घ्यायलाच आला होता तुमची, तर मला सांगा की त्या भेटीत काय घडलं? काही नाही, आमचं फॉर्मल बोललं. त्यांनी माझी नोकरी वगैरे कुठे त्याला घर पूर्ण दाखवलं, संपूर्ण. माझ्याकडे भरपूर पुस्तकांचा संग्रह आहे, पुस्तकं दाखवली, माझं बाकीचं बॅकग्राऊंड सांगितलं सगळं. घराची पण त्यांनी वाखाणणी केली, आम्ही छान ठेवलं होतं म्हणून. हे असतं की नाही, क्लेनलीनेस होतं की नाही सगळं असं. आणि घरात एक पॉझिटिव्हपणा होता, तो जास्ती भावला त्यांना. क्या बात आहे. सो हे किती वेगळं वाटतंय की जनरली मुलीचे आई वडील जाऊन मुलाचं घर बघतात की कसं आहे, इथे काकूंचा मुलगा जाऊन होणाऱ्या बाबांचं घर चेक करून आलाय. आणि सून दोघेही. हो, डेफिनेटली. अर्थात हे तर आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की सिद्धार्थ आणि मितालीचा खूप मोठा सपोर्ट तुम्हाला होतात. ह्याची बातमी तर अर्थात सगळीकडे झालीच होती, पण मला आठवत आहे की मितालीचा एक असा तुम्हाला आय थिंक जोडवं घालतानाचा एक हळवा फोटो मी बघितला होता, ज्यात ती रडतीये, तुम्ही रडताय. तर मला विचारायचं आहे की तुमच्या लग्नातला सगळ्यात आवडता क्षण तुमचा की जो तुम्हाला वाटतं माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, तो कुठला आहे? आणि वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही लग्न केलं काकू? किती वर्ष झाले आता लग्नाला? आता 2.5 वर्ष. बरं. 56 वय होतं तेव्हा माझं. आणि सगळ्यात क्षण म्हणजे सगळे माझे लोक होते, माझ्याच मैत्रिणी, आणि सगळ्यांच्या डोळ्यातला जो आनंद आहे ना, आणि सगळ्यात म्हणजे ना, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, मी दाखवीन तुला नंतर फोटो पाठवीन एक. तर सिद्धार्थ असं दाखवत होता की काही नाही,
छान आहे वगैरे, हां, मला काही असा फरक नाही पडत, जा तू हे कर. पण मी सिग्नेचर करत असताना तो साईडला उभा होता, हं, तर तेव्हा त्याच्या डोळ्यात जे होतं ना, तर ते मी विसरू नाही शकत. आईला सासरी पाठवणं त्याला जरा अगदी, हो हो हो, नक्कीच नक्कीच. पण त्याला गंमत तुला सांगते मी, त्याला माझी काळजी एवढी नव्हती. तर जेव्हा याला पहिल्यांदा दोघंजण बघायला आले, तर तेव्हा मला तो म्हटला, ऐक पण जरा काळजी वाटते. म्हटलं काय रे, माझी काळजी का? नाही म्हटलं, काकांची काळजी वाटते आम्हाला. म्हणजे इतकं त्यांनी पण पहिल्यांदा त्याला ओळखलं की खूप सरळ निष्पाप. काकू, कारण की एक सेलिब्रिटी फिगर म्हटल्यानंतर तुम्ही जसं मेन्शन केलं आधी की लोकांना बातमी हवी असते आणि बातमी म्हणून त्यांना तिला कशी चटपटीत बनवता येईल, कसं तिला तिखट मीठ लावून आपण पुढे मांडू शकतो. म्हणजे एकीकडे जिथे सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत होता की सिद्धार्थ आणि मिताली ह्या दोघांनी मिळून आईचं लग्न लावलं, तर दुसरीकडे काही वाईट बातम्या पण तुम्हाला वाचायला मिळाल्या असतील. हो, निश्चित. काय माहिती आहे का, की एकतर या वयात आत्ता लग्न करतात का, या वयात करायची काय गरज होती वगैरे, म्हणजे देवाधर्माचं करावं. आणि विशेषतः मुलं अशी होती बरं का, की या वयात अशी काही गरज होती का, की आमच्या घरी आम्ही अशी परवानगी देणार नाही वगैरे, असंच बोललं जात होतं. हां, आणि एकतर असं पण बोललं गेलं बऱ्याच ठिकाणी की सिद्धार्थ मितालीला आता आईचं बघायचं नाही आहे पुढे, म्हणून त्यांनी आईचं लग्न लावून दिलं आहे. पण शेवटी आपल्या मनाला आपल्या गोष्टी माहिती असतात की अजूनही ते दोघं आमची किती काळजी घेतात. निश्चितच. आणि मी तर हे पण ऐकलंय की त्याचं आणि काकांचं बॉन्ड आता एक वेगळंच छान बॉन्ड. देन रिलेशन, दिस इज नॉट फादर सन रिलेशन. आय एम ॲज्युम फादर, आय ॲक्सेप्ट इट, दिस इज फॅक्ट, बट वी आर फ्रेंड्स मोर दॅन दॅट. द फ्रेंडली रिलेशन ऑलवेज वर्क्स. करेक्ट करेक्ट करेक्ट. कधी कधी ना पदोपदी आपल्याला जाणवतं की थँक गॉड मी ह्यांना निवडलं, माय डिसिजन वॉज राईट. सो असं तुम्हाला प्रकर्षाने कधी जाणवलं? मे बी एक प्रेमाचं जेस्चर म्हणून ते काय करतात जे तुम्हाला असं वाटतं की फार गोड आहे, हे फार स्वीट आहे. हां, काय माहिती आहे का, की आपण कधीतरी आपल्याला बरं नसलं, काय नसलं की आम्हाला थोपटून झोपवतो. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे, औषध घेतलं का किंवा काय घेतलं का, की बाबा बरं वाटत नसेल किंवा मला कधीतरी जर सिद्धार्थची मुलांची खूप आठवण आली, तर त्यावेळेला, आणि जसं एखादे खरे वडील की नाही तू त्याला आत्ता फोन करू नकोस, तो आत्ता बिझी असेल, तू त्याला असं मला रागवतो पण. अच्छा. किंवा तू आधी सगळी तुझी कामं बाजूला कर, किंवा मग जेवणाचं ताट पण भरून देईल मला, आम्ही जर कामात असू, की ते आधी ठेव आणि आधी जेवून घे. असं खूप लक्ष ठेवतं, त्याला पटापटा गोष्टी कळतात. तुला काय आज बरं वाटत नाही आहे का, असं म्हणजे सांगायची सुद्धा गरज नाही वाटत. आणि हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. हो, डेफिनेटली. येस. काका, तुम्हाला अशा कुठल्या गोष्टी आहेत की जे वाटतं की ज्यात बोलायची पण गरज पडत नाही पण तिला कळतं तुमच्या मनातलं? माझ्यावर इथं 200% लक्ष असतं. माझी जराशी हालचाल असते ना की तिला लगेच कळतं की काहीतरी माझं बिघडलं आहे किंवा मी खुश आहे. का रे, काय झालं, काय आता झालं, तू हसलास का, काय आठवलं तुला, असं लगेच बोलतं. माझ्यावर जबरदस्त लक्ष आहे तिचं. तुमच्यावर डोळा? हो, डोळा आहे. आणि काही मला वाटत असेल तर, काही दुखत असेल वगैरे, की लगेच औषधाची अरेंजमेंट मी डॉक्टरांना फोन करते, मेसेज करते, गोळ्या मागून घेते. आणि ती पण अधून मला थोपटते. हो. हे मला फार आवडलंय की आम्ही एकमेकांना थोपटून झोपवतो. आपल्याला ना, मी म्हटलं की लग्नानंतर कुठल्याही गरजा अशा महत्त्वाच्या नसतात, शारीरिक गरजा वगैरे. एक ना स्पर्श हवा असतो. मग तो नुसता थोपटण्याने होईल, हात फिरवण्याने होईल, तो स्पर्श महत्त्वाचा असतो. आणि त्यातनंच ते प्रेम म्हणा, विश्वास म्हणा, हे सगळं आपल्याला कळत असतं. अशा अनेक महिला असतील काकू की ज्यांना वाटतं की आपण हे करावं पण करू शकत नसतील. अनेक पुरुष असतील कदाचित काका की ज्यांना देखील असं वाटतं की आता माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यात, आता मला कोणीतरी सोबत हवे पण ते पाऊल टाकू शकत नसतील. तुम्हाला आज ह्या सगळ्या अनुभवातनं काय सांगायला आवडेल? लास्ट मेसेज तुम्ही काय द्याल काकू? तू म्हणतेस ते बरोबर आहे की अजूनही लोक, विशेषतः मुलं, आजूबाजूचे नातेवाईक तयार होत नाहीत. पण जी स्त्री आहे तिने हा विचार केला पाहिजे की आयुष्य सगळं तिने मुलांसाठी, सगळ्या संसारासाठी घालवलं पाहिजे. तर एक विचार सगळ्यांनी केला पाहिजे ना,
तिच्या मुलांनी, आजूबाजूच्या नातेवाईकांनी, की आपण काही तिला शेवटपर्यंत बरोबर साथ देऊ शकत नाही. छोट्या छोट्या गप्पा मारायला, आणायला जायला, पेट्रोल भरून घ्यायचं आहे, चौकात जायचं आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा अस्तित्व बरोबर कोणीतरी असायला लागतं. की एक आपल्याला आपल्याबरोबर कोणीतरी आहे हीच गोष्ट आपल्याला पुढे जगायला एक समर्थ करू शकते. एक जो आयुष्याचा उत्तरार्ध असतो, तर तो जर आपल्या आईचा किंवा आपल्या वडिलांचा जर चांगल्या याने घालवायला असेल तर हा विचार सगळ्यांनीच करायला काहीच हरकत नाही आहे. आणि त्या स्त्रीनी सुद्धा किंवा पुरुषांनी सुद्धा आपले हे विचार समर्थपणे मांडले पाहिजे. ओके काका, तुम्ही काय सांगाल? एकतर असं हरकत नाही लोकांनी करायला, कारण शेवटी कोणतरी पाहिजे ना. कुठल्याही क्षणी आनंद व्यक्त करायचा, दुःख व्यक्त करायचं कोणीतरी पाहिजे ना. टेन्शन असेल तर कोणतरी शेअर करायला पाहिजे ना, तरच आपण एकमेकांना शांतपणे धीर देऊ शकतो. बरोबर. एकटेपणा फार वाईट असतो, कंपॅनियनशिप खूप गरज आहे. मला असं वाटतं की अनेकदा जेव्हा पुरुष दुसरं लग्न करतात आणि स्पेशली जेव्हा ते त्यांच्या उत्तरार्धात करतात, तेव्हा तर अरे अजूनही इनकी जवानी खतम नाही हुई आहे का असं म्हणून पण वाईट नजरेने बघितलं जातं. पण लोकांचा विचार न करता जर का तुम्ही स्वतःच्या आनंदाचा, स्वतःच्या मानसिकतेला नीट ठेवण्यासाठी म्हणून किंवा स्वतः सुखी राहण्यासाठी म्हणून जर का विचार करत असाल तर तुम्हाला बाकी कोणाचा विचार करायची काहीच गरज नाही आहे. प्लीज हे पाऊल उचला. आणि घरच्यांची साथही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे जर का तुमच्या आईने, तुमच्या बाबांनी, तुमच्या एखाद्या मित्राने ही गोष्ट बोलून दाखवली तर विरोध करण्यापेक्षा त्यांच्या मनात काय चाललं आहे, त्यांना कशामुळे हे वाटतं आहे हे जाणून घेऊन त्यांची साथ नक्की द्याल. तोपर्यंत ॲज आय सेड, इट्स नेव्हर टू लेट. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. खूप छान गप्पा झाल्या आणि ह्यातनं मला असं वाटायला लागलं आहे की खरंच असा साथीदार असणं फार महत्त्वाचं आहे की जो आपल्याला थोपटून झोपवेल, हो की नाही? सो थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. प्लेजर ऑल्सो. थँक्यू सर. थँक्यू. बजाते रहो.